हेलो हेलो, पांडे साहेब का? हाँ बोल रहा हूँ, आप कौन? मी अश्विनी देवधर बोलते. ते समीर कर्वेंनी पैसे घेतले होते ना. हाँ आया समझ में. हाँ बोलिए बोलिए. तुम्ही आहात का ऑफिस मध्ये? मी पैसे द्यायला येणार होते. पैसा देना? अरे फिर आ जाइए. अरे पैसा लेने तो हम कहीं से भी कहीं भी पहुंच सकते हैं. बड़ी जल्दी आपने पैसा इकट्ठा कर लिया, कमाल है. नाही साहेब, सगळे पैसे नाही आहेत माझ्याकडे. फक्त 1.5 लाख गोळा झालेत, ते द्यायचे. सिर्फ 1.5 लाख? अरे अच्छा ठीक है, फिर 1.5 लाख तो 1.5 लाख. चलो भागते भूत की लंगोटी. हाँ आ जाइए, हम है ऑफिस में ही है. मीता, काय झालं शुभू? अगं तू फोनवर म्हणालीस की तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून. हो, पण मग तू टेन्शन का घेतलंस? रिलॅक्स. अगं महत्वाचं म्हणजे मला वाटलं नक्की काहीतरी टेन्शनच असणार. स्वाभाविक आहे. म्हणजे हल्ली माझे मूड दर 2 दिवसांनी बदलत असतात. आय एम सॉरी. मी तरी काय करू? घटनाच अशा घडतात की माझा गोंधळ उडून जातो. मग आता नवीन गोंधळ काय झालाय ते सांग. आता गोंधळ अजिबात नाहीये. उलट सगळं चित्र अगदी क्लिअर झालंय. कशाबद्दल बोलतेस तू? हे बघ शुभू, आता आपण सरोगेट मदरसाठी पुन्हा एकदा जाहिरात देणार. मग पुन्हा एखादी नवीन बाई, मग ती कोण असेल, कशी असेल, काय करत असेल, आपल्याला काहीच माहिती नसणार. त्यापेक्षा आपल्या पाहण्यातली एखादी चांगली मुलगी, आय मीन तिच्याशी बोलून ठरवलं तर. मला जशी हवी तशी, अगदी तशी मुलगी पाहिली आहे मी. कोण? तूही ओळखतोस तिला. आणि याबाबत जर मी तिला कन्व्हिन्स करू शकले तर तुलाही तितकाच आनंद होईल. अंजू, इथे जालन्याहून फोन आला होता. जालन्याचे फोन इथे येत नाही. तुमच्या बहिणीच्या मोबाईलवर येतात. तिला विचारा. अगं तेच सांगतोय ना, तिचाच फोन आला होता जालन्याहून शेजारच्या पवारांकडे. आपला फोन डेड आहे का? हो. तरीच अंजू, काय झालंय माहितीये का? समीरच्या आईला हार्ट अटॅक आलाय. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. आणि आशू सुद्धा परस्पर जालन्यालाच गेले. अंजू, मी काय बोलतोय? कधी कुठे काही विचारशील का नाही? काय विचारायचंय? संकट आली की ते टाळण्यासाठी माणसं काहीच करू शकत नाहीत. फक्त प्रयत्न करू शकता. भोगतोय ना आपण. या बसा. हे पहा, काळजी करू नका. मेडिकल सायन्स फार पुढे गेले. पूर्वी ज्या गोष्टी अत्यंत अशक्य होत्या त्या आता अगदी सहज सोप्या झाल्या. आईंना नक्की काय झालंय? हे पहा, ऐकताना थोडंसं सिरियस वाटेल तुम्हाला, पण एकदा बायपास सर्जरी झाली की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. बायपास? हो, त्यांच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि त्यामुळे रक्तप्रवाह खंडित होतो मधून मधून. लक्षात येते ना तुमच्या? हो. काय, असाच रक्तपुरवठा जर खंडित होत राहिला तर हृदय कोणत्याही क्षणी बंद पडू शकतं. नाही नाही, तेच म्हणतोय ना मी. त्यासाठीच तर बायपास करायची ना. हो. ऑपरेशन कधी करावं लागेल? लवकरात लवकर, म्हणजे 2-4 दिवसात. साधारण किती खर्च येईल? फार नाही, अंदाजे 3.5-4 लाख.